सेवानिवृत्ती सदीच्या समारंभाच्या निमित्तानं सर्व त्यांचे कुटुंबीय आपल्या शिवाजी ग्रंथालयातील संजय जगन्नाथ भोसले ग्रंथालय परिचर हे 42 वर्ष 7 महिने आणि 22 दिवसाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 30 सप्टेंबर या दिवशी आपल्यातून सेवानिवृत्त होत आहेत। या सेवानिवृत्ती समारंभात आपण आत्ताच पाहिलं की सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या दीर्घायुष्याची, त्यांच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना सगळ्यांनी केली। अशीच प्रार्थना आपण सगळे त्यांच्या निरोगी आयुष्याबद्दल करू आणि येणारं जीवन हे समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावो अशा सगळ्यांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा। शिवाजी कॉलेजच्या ग्रंथालयाचे ग्रंथालय परिचर सन्माननीय संजयजी भोसले, या अगोदर या ठिकाणी हे नमूद करतो की मी आमच्या वायसी कॉलेजचे त्यांनी जवळपास 80% सेवा वायसी कॉलेजमध्ये 24 वर्ष वायसी कॉलेजमध्ये केलेली आहे आणि त्यांना जवळून पाहिलेलं आहे। अतिशय मनमिळावू मितभाषीय स्वभाव असल्याच्यामुळं त्यांनी बरीचशीच माणसं नोकरी करत असताना जोडून ठेवलेली आहेत आणि त्यामुळं त्यांना कधीही काहीही कमी पडलेलं नसावं असं माझं एक मत आहे। आजही अतिशय आनंदानं त्यांनी 42 वर्षाच्या, सरांनी सांगितले 42 वर्ष 7 महिने सेवा केलेली आहे। त्यांना आमच्या महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी सर्व सभासदांच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना पुढील आयुष्य सुखाची, समाधानाची आणि भरभराटीत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार, मी संजय जगन्नाथ भोसले, राहणार करंजेपेठ, सातारा। 8/2/83 या साली रयत शिक्षण संस्थेत DG कॉलेज शिपाई या पदावर भरती झालो। ते डिसेंबर 91 अखेर DG कॉलेज, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे अटेंडंट म्हणून प्रमोशन झाले। त्यानंतर 5/6/5/93 रोजी सायन्स कॉलेज येथे बदलीने हजर झालो। तिथून 1 ऑगस्ट 2017 पासून छत्रपती शिवाजी कॉलेज या शाखेवर हजर होऊन 30
9/2024 या साली वयोमानानुसार रिटायर होत आहे. रयत शिक्षण संस्थेत नोकरी करण्याची संधी मिळाली त्याबद्दल संस्थेचे तसेच अण्णा यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. अण्णांच्या कुटुंबामुळे आमची बरीचशी प्रगती झाली. मुली शिकल्या, घरगुती सुधारणा झाली, बऱ्यापैकी सुशिक्षित लोक झाली. त्यामुळं अण्णा यांचे शतशः आभार व प्रणाम करून माझी मी संपवतो. नमस्कार, माझं नाव अनिकेत संजय भोसले. आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी माझे वडील श्री संजय जगन्नाथ भोसले यांचा शिवाजी कॉलेज येथे सेवानिवृत्तीचा समारंभ रयत शिक्षण संस्था तसेच शिवाजी कॉलेज व त्यांच्या मित्रपरिवार व संपूर्ण स्टाफ यांनी आयोजित केला. वडिलांबद्दल सांगायचं झालं तर रयतचा एक स्वामीनिष्ठ, मितभाषी व नेहमी प्रामाणिकपणे काम 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 या वृत्तीचे असे माझे वडील. प्रदीर्घ म्हणजे 41 वर्ष त्यांनी या रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा केली. अण्णांच्यामुळे माझे कुटुंब तसेच आमच्या पूर्ण कुटुंबियाची प्रगती झाली. आम्ही माझे 2 बहिणी आणि मी आम्ही तिघेही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून शिक्षणा क्षेत्रात उत्तुंग भरारी या अण्णांमुळे घेऊ शकलो. अण्णांमुळेच आमच्या कुटुंबियांना आर्थिक, सामाजिक तसेच बाकीच्या क्षेत्रामध्ये दर्जा प्राप्त झाला. मी नेहमीच अण्णांचे शतशः ऋणी राहीन. वडिलांच्या बद्दल सांगायचं झालं तर कामाशी एकनिष्ठ असं व्यक्तिमत्व. सकाळी 9 वाजता त्यांचा दिवस चालू व्हायचा ते 6 वाजेपर्यंत ते एकनिष्ठपणे रयतमध्ये काम करत राहायचे. साध्या शिपायापासून त्यांनी म्हणजे 100 रुपयापासून त्यांनी जे सेवा सुरुवात केली, जे काम ते करत राहिले, ते आज वयाच्या 60व्या वर्षी ते या संस्थेमधून सेवानिवृत्त होत आहेत. तसं पाहायला गेलं तर खंताची बाब आहेत की एक रयत सेवक त्यांच्या सेवेतून रुजा घेतोय, पण ते त्यांचे काम आयुष्यभर रयतसाठी करत राहतील हे मला खात्री आहे. आणि मी त्यांच्या कार्यात नेहमीच त्यांची साथ मोलाची भाग देईन. तसेच एक म्हणतो नाही का, कर्तृत्वान पुरुषाच्या मागे त्याच्या स्त्रीचा म्हणजेच त्याच्या अर्धांगिनीचा नेहमीच वाटा असतो. तशा माझ्या आईने एवढे वर्ष त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या सेवेसाठी नेहमीच मोलाचे मार्गदर्शन, खंबीर साथ आणि मेन मुद्दे स्थैर्य दिले. त्याबद्दल माझ्या आईचे आणि वडिलांचे मी शतशः ऋणी राहीन. आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानाचे, समृद्धीचे व उज्ज्वल राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय कर्मवीर.